हे बघा फुलं आणले बाप्पांसाठी, हे फुलं आणलं. महादेवांना हे फूल खूप प्रिय आहे, तर महादेवांसाठी हे आणलं तोडून बाहेरून देवांसाठी देवता. आता हे फूल मी बाप्पांना चढवणार आहे. हाय सर्व युट्यूबच्या ताईंना नमस्कार. तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला, आज व्हिडिओला सुरुवात केलेली. आज सुद्धा पाणी आलेलं होतं. आज पण थोडी उशिराच उठली मी. जेव्हा पाणी आलं ना, पाणीचा आवाज आला तेव्हा मला जाग आली, तेव्हाच उठली मी. तर चला, हे फुल आता मी बाप्पांना चढवते. तर चला, आता व्हिडिओला सुरुवात करते. चला, आधी हे फुल बाप्पांना आणि मग पुढे. चला, आता इथं बाप्पांना मी हे जास्वंदीचं फूल बाप्पांचं खूप प्रिय आहे, तर बाप्पांना आता हे फूल मी चढवते. त्यानंतर पुढे सुद्धा ही पांढरी फुलं ठेवली आणि त्यानंतर महादेवांसाठी सुद्धा मी ते फूल आणलेलं आहे, ते महादेवांना अर्पण करणार आहे मी. आणि देवांसाठी सुद्धा सफेद फुलं, ते सुद्धा देवांना चढवणार आहे. तर चला, देवपूजा पण मी आता करूनच घेते. सैलागी देवपूजा पण मी करून घेते. आणि बघा, बाप्पांचे दर्शन घ्या सर्व ताईंना, तुमचं सर्व काही काम, सर्व इच्छा पूर्ण होतील. तर बघा, असं आहे आमचे बाप्पा. मी सकाळी सकाळी मध्ये बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी मी किचनवर घेऊन येते आणि मी सुद्धा किचनमध्ये येते. रात्री सर्व काही माझं क्लीन केलेलं असतं. आधी बाप्पांना आणते किचनमध्ये आता आणि मग मी. तर बघा, आता असं देवपूजा सुद्धा मी इथं करून घेतलेली. बघा, महादेवांना हे फुल व्हायला आणि देवांना हे सफेद फुल व्हायला आणि बाप्पांना तर हे जास्वंदीचं. तर चला, आता तर हे सर्व काही आवरलं गेलं. माझ्या सडा रांगोळी सर्व काही, ते काही तुम्हाला दाखवलं नाही मी. आता जोराची भूक लागली नाश्त्यासाठी. म्हटलं काय करू, राकेश तर गेला आणि यांना पण. तर चला, म्हटलं आता थोडंसं पीठ मी इथं भिजवून घेतलेलं आहे. फक्त एक धिरड्याचं थोडंसं बेसनचं पीठ भिजवून घेतलं आणि ते आता इथं टाकून काहीच टाकलेलं नाही. त्याच्यात फक्त मीठ आणि थोडंसं सोडा टाकलेला आहे. तर बघा, आता अशा प्रकारे ते धिरडं मी इथं काढून घेणार आहे मोठं, आणि दोघंजण मिळून आम्ही अर्ध अर्ध खाऊन घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे 2 बनवायचे होते, पण मला खूप घाई होती, त्यासाठी एकच बनवलं. वरून थोडीशी बघा चटणी अशी टाकून घ्यायची, कारण मध्ये मी चटणी वगैरे काहीच टाकली नाही. फक्त कोथिंबीर, मीठ आणि थोडासा सोडा टाकलेला आहे आणि हिंग टाकलेला आहे. वरून थोडंसं असं तेल टाकून दिलं आणि खूप छान टेस्टीच बनला होता हा. तर बघा, थोडासा तुटून पण गेला तो. घाईमध्ये असं होतच राहतं. तर चला, बघा खूप छान. आणि बघा टेक्स्चर किती छान दिसतंय त्याचं. तर खायचंच मन होतंय, तर खायसाठीच केलेलं आहे. तर चला, सर्व युट्यूबच्या ताई तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या. आणि आता जसं सपोर्ट करताय तसंच पुढे पण सपोर्ट करत राहा. तुमच्यामुळेच मी एवढी पुढे आलेली आहे. आणि बघा, आता आपला नाश्ता पण इथं तयार झालेला आहे. आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व काही काढून घेते. वाव, एकच नंबर, खूप छान. तर आता मी दह्यासोबत खाणार आहे. इथं चटणी वगैरे एवढ्यासाठी काही बनवली नाही मी. मला कोथिंबीरीची चटणी खूप आवडते, पण म्हटलं एकच धिरडं केलं, मग काय आता मिरची घेतली सोबत खायला आणि दही. तर चला, खूप छान ना. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा आजचा ब्रेकफास्ट? तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा, अशा प्रकारे दही सोबत खायला मला खूप आवडतं. चटणी सोबत सुद्धा आवडतं, पण मी आज दही सोबतच खाणार आहे. आणि अशी मिरची सोबत, तिखट मिरची आहे तरी सुद्धा मी खाते, भूक लागली मला. तर चला, आता नाश्ता पण झालेला आहे. तर बघा, मी आता इथं कपडे लावलेले आहे. तर कपडे आज थोडे होते, त्यासाठी म्हटलं चला आता सोप्यावरचे कवर मी काढलेले धुवायला, ते टाकले होते, धुतले गेले. आता बघा, पिळून पण आणि सुकून पण गेले. तरी 5 मिनिटासाठी मी बाहेर टाकणार आहे. हे सर्व सोप्याचे कवर मी काढून घेतलेले आहे. त्यानंतर इकडे साईडला कपडे पण धुवून घेतलेले मी. आता ते सुद्धा इथं सुकायला टाकते. आणि त्यानंतर मला एक बेडशीट धुवायची आज.
बेडशीट आणि उशीचे कवर धुवायचे, ते सुद्धा मी आता इथं टाकते साईडला. आधी हे कपडे टाकते पिळायला. आज बघा थोडेच कपडे होते, त्यासाठी मग हे धुवायला काढलं मी. असं मला येणारी काम अजिबात आवडत नाही. थोडं थोडं काहीतरी काम मी करतच असते आणि दुपारी तर मला आराम सुद्धा राहत नाही. असं दिवसभर काही ना काही काम करतच राहते मी. तर चला, कपडे सुद्धा माझे आता लावले गेले इथं सुकायला. आता इथं ही बेडशीट टाकते. थोडंसं पावडर टाकलेलं आहे मी इथं बेडशीट धुण्यासाठी. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं. हे बघा, हे वेपर्स टाकले होते, ती साडी आणि हे बेडशीट, हे आता धुवून घ्यायचं आहे मला. तर चला, आता हे धुतलं जातं तोपर्यंत हे सोफ्याचे कवर बाहेर टाकून येते मी. आता हे कपडे सुद्धा सुकले गेलेले, ते सुद्धा काढून घेते. ते कपडे आणि सोफ्यावरचे कवर आता मी बाहेर टाकून येते सुकायला. आणि हे मशीनमध्ये आधीच सुकून गेलेले असतात, तर 5 मिनिटं टाकावेच लागतात तरी सुद्धा. तर चला, अशा प्रकारे मी इथं बाहेर ओट्यावरच टाकून घेतलेले. तर चला, मी तुम्हाला आता लिक्विड करून दाखवते. तर चला, आपण बनवूया घरच्या घरी लिक्विड. असं आपण जर बाजारात घ्यायला गेले तर ही एक बुंदी आहे ना, आपल्याला 200 ते 250 रुपयाला भेटते. तर त्यासाठी आपण हे भेटले फक्त 120 रुपयाला पॉवरफुल बुरहानी लिक्विड सोप मटेरियल. तर हे मटेरियल याच्यामध्ये 5 लिटर पाणी आपल्याला ऍड करायचं आहे. आणि पूर्ण ही बॉटल आहे ना, पूर्ण 5 लिटरची आहे. तर ही बॉटल पूर्ण भरून जाते. तर आपल्याला स्वस्तही पडतं आणि आपल्याला 80 ते 90 रुपये याच्यामध्ये फायदा असतो. तर चला, लिक्विड कसं बनवते ते तुम्हाला मी दाखवते. आता आपण कैचीने कापून घेऊ. हे बघा, याच्यात ही अशी एक बॉटल निघते. त्यानंतर ह्या अशा पुड्या आहेत, या 2 पुड्या. आणि त्यानंतर आपल्याला आता हे सर्व काही मिक्स करून घ्यायचंय. सर्वात आधी आपल्याला इथं 5 लिटर पाणी घ्यायचं आहे. हे बघा, हा माझा अर्धा लिटरचा मग्गा आहे. हे झालं अर्धा लिटर, 1 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर, 2.5, 3, 4, 4.5, 5. हे झालं आपलं 5 लिटर पाणी. हा मग्गा आहे अर्धा लिटरचा. तर खूप छान लिक्विड बनतं याचं. आता आपल्याला ही बॉटल टाकून घ्यायची. बघा, वरती फेस येतोय ना. आता थोडा वेळ असंच राहू द्यायचं, नंतर बाटलीमध्ये भरायचं. आता ही आहे 5 लिटरची बुदली. तर मी असं मिक्स करून अर्धा तास तसंच राहू दिलं. त्यानंतर भरला. अंधार पडला, त्यासाठी तुम्हाला भरायचं काय मी दाखवलेलं नाही. ही 5 लिटरची बघा, आता तुम्हाला उघडून दाखवते. एकदम असं घट्ट लिक्विड झालेलं आहे. चला बघा, हे बनवलं ना आपण, तेच लिक्विड आहे. तर बघा, तुम्हाला हे भांडे सुद्धा घासून दाखवते याच्याने. आता मी हेच लिक्विड याच्यामध्ये काढून घेतलेले. हे बघा, सकाळी भांडे घासले ना मी, तर याच्यामध्ये काढलेलंच होतं मी. तर बघा, तुम्हाला दाखवते. असं घ्यायचं थोडंसं याच्यामध्ये. मी तर रोज हमेशा असंच भांडे घासते याच्यामध्ये घेऊनच. तर बघा, तुम्हाला मी भांडे घासून दाखवते आता. हे बघा, हे काय एवढंच घेतलं, तुम्ही बघू शकता. खूप छान आणि खूप मस्त भांडे निघतात याच्याने. आणि स्वस्त पडतात. आपले पैसेही वाचतात
आणि काही जास्त जोर लावायचं पण नाही. एवढंच घेतो तेवढ्यात तुम्ही कुठलेही भांडे घासू शकता याच्याने, अल्युमिनियमचे सुद्धा आणि हे सुद्धा. पण हे बघा, हे असं मी इथं आता घासून घेतलेले हे फक्त अल्युमिनियमचे आणि स्टीलचे. अशा प्रकारे भांडे मी तुम्हाला हे धुवून दाखवते. हे तर बघा, हे बघा, याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. हे बघा, हे बघा. तर चला ताईंनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ.